संदर्भातली लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नव्यानं केली आहे। त्यावर लाडक्या बहिणी म्हणतात की 2100चं सोडा हो, आधी 1500 तर नीट द्या। राज्यातल्या बऱ्याच महिलांना गेल्या काही महिन्यांपासून 1500 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत आणि याचा जाब विचारण्यासाठी जळगावात आज शेकडो लाडक्या बहिणी महिला आणि बालविकास कार्यालयात घुसल्या। त्यांनी अक्षरशः राडा घातला। पाहूया नेमकं काय। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत। जळगावमध्ये लाडक्या बहिणींचा अक्षरशः उद्रेक झाला। शेकडो लाडक्या बहिणी जळगावच्या महिला आणि बालविकास कार्यालयात शिरल्या। प्रचंड गोंधळ घातला आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला। योजनेचे पैसे लवकरात लवकर आमच्या खात्यात जमा करा अशी या महिलांची मागणी होती। जळगाव जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत। मात्र केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अजून पैसा जमा झालेला नाही। केवायसी करताना झालेल्या तांत्रिक चुका, बँक खात्यांची माहिती जुळली नाही अशा अडचणींमुळे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात येत आहे। महिन्यापासून पैसे नाही, माझ्या नावावर काहीच नाही। केवायसी पूर्ण केली तरी आमची केवायसी चुकली गाडी सेविका बी सांगत नाही, इथे येऊन बी पूर्ण झाला नाही। मग तो सगळं देऊ नका, गरजू महिलांना द्या, बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही असं का? त्याच्याबद्दल तुझा व्हावा। हा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत म्हणून याआधीही भंडारा, अमरावती, वाशिम मध्ये मोर्चे काढण्यात आले होते। आता जळगावात लाडक्या बहिणींनी राडा केला, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय।